कंपनीचा मालक असो की चेअरमन, त्याचं कर्मचाऱ्यांशी नातं काय असा जर प्रश्न विचारला तर काम आणि दाम असंच उत्तर हे डोळ्यासमोर येतं. पण याही पलीकडे जाऊन जर कर्मचाऱ्यांना कधी कार, कधी सोन्याची चैन, तर कधी थेट फ्लॅट असे एक से बडकर एक गिफ्ट दिल्याचे तुम्ही आजवर ऐकलेच असतील. आत्ताही असाच एक किस्सा घडलाय. एका कंपनीच्या चेअरमनने चक्क कर्मचाऱ्यांचा होळीचा आनंद द्विगुणित केला आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना कोट्यवधींचे शेअर्स हे गिफ्ट म्हणून देण्यात आले आहेत. मग आता हा दानशूर चेअरमन आहे तरी कोण? त्याने नेमकं किती रकमेचे शेअर्स हे कर्मचाऱ्यांना गिफ्ट केले आहेत? या मागे नेमकी कारण काय आहेत? असे अनेक प्रश्न जर तुम्हाला पडलेले असेल तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. खरं तर प्रुडंट कॉर्पोरेट ऍडवायझर सर्व्हिसेसचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर संजय शहा यांची ही खास स्टोरी आहे. संजय शहा आपल्या 650 कर्मचाऱ्यांना तब्बल 1.75 लाख शेअर्स हे गिफ्ट स्वरूपात देणार आहेत. विशेष म्हणजे सेबीनेच म्हणजेच सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी देखील या व्यवहाराला मंजुरी दिली आहे. सीएनबीसी टीव्ही 18 मधील वृत्तानुसार संजय शहा त्यांच्या संपत्तीमधील 34 कोटींपेक्षा जास्त रकमेचे शेअर्स हे कर्मचाऱ्यांना गिफ्ट म्हणून देणार आहेत. कंपनीच्या 25व्या अॅनिव्हर्सरी निमित्त त्यांनी हा अनोखा एक निर्णय घेतलेला आहे. कंपनीत कमीत कमी 3 वर्षांपासून काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना हे शेअर्स मिळणार आहेत. सेबीने या व्यवहाराला मंजुरी दिली असली तरी एक असामान्य गोष्टच म्हणावी लागेल, कारण प्रमोटरने कर्मचाऱ्यांना एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्लॅनच्या बाहेर जात शेअर गिफ्ट केले आहेत. या देवाणघेवाणीत कॅटलिस्ट ऍडवायझर यांनी मार्गदर्शन केले आणि रेग्युलेटरी मंजुरी देखील मिळवली. आता हे शेअर्स कर्मचाऱ्यांना ट्रान्सफर करण्याआधी कंपनी स्टॉक एक्सचेंजच्या लाभार्थ्यांची यादी आणि अन्य माहिती देखील देणार आहे. आता यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की संजय शहा कर्मचाऱ्यांना शेअर्स गिफ्ट देणार आहेत. शेअर्स किती रकमेचे आहेत, पण कोट्यवधींचे शेअर्स कर्मचाऱ्यांना देण्याची कारण तरी काय आहेत? या प्रश्नांचं उत्तर अजूनही मिळाले नाही. आता याच उत्तराकडे आपण वळूया. संजय शहा यांनी स्वतःच या प्रश्नाचं उत्तर दिलंय. माझ्या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली त्यांचे आभार मानण्याची ही पद्धत आहे. याकडे फक्त शेअर्स ट्रान्सफर या एकाच दृष्टिकोनातून पाहू नका. खरं तर जे लोक माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत त्यांच्या प्रती प्रामाणिकपणाने व्यक्त केलेले हे एक आभारच आहे. कर्मचाऱ्यांचे परिश्रम असो, प्रामाणिकपणा आणि योगदान या त्रिसूत्रीमुळेच आम्ही आज या टप्प्यावर आहोत, असंही संजय शहा म्हणाले. एकूणच आताच्या काळात दुर्मिळ वाटणाऱ्या या घटना कुठेतरी घडतच आहेत. यातूनच प्रामाणिकपणा, सचोटी, परिश्रम यांना मान दिला जात असल्याचे देखील अधोरेखित होत आहे. कर्मचारी काम करतातच, पण त्यांच्या कामाला आणि त्यांच्या प्रामाणिकपणाला त्यांच्या कंपनीच्या चेअरमनने थेट कोट्यवधींच्या शेअर्स गिफ्ट देऊन पावती देतोय, हे तर खरंच विशेष म्हणावे लागेल. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला. तसेच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.